नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 28 जून 2026. आपला हा पुढील हवामान अंदाज 10 जुलैपर्यंतचा आहे. तर या 10 जुलैपर्यंत राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये म्हणजेच विभागामध्ये पाऊस जास्त किती स्वरूपामध्ये पडणार आहे आणि कोणत्या विभागामध्ये कमी स्वरूपामध्ये पडणार आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत जो पाऊस 19 तारखेपासून सुरुवात झालेल्या पावसाला आज 28 तारीख आहे, म्हणजे जवळपास 9-10 दिवस झाले, 8 ते 9 दिवस झाले. तर आतापर्यंत जवळपास 60% भूभागामध्ये पाऊस चांगला पडलेला, म्हणजे पेरणीयोग्य पाऊस पडलेला आहे. आणि अजून 40% भूभागामध्ये पेरणीयोग्य अंदाजे पडलेला पाऊस नाही आहे, 40% भूभागामध्ये. आणि सर्वात कमी पाऊस जे सध्या जर आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं मात्र झुकतं माप आहे. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढील 10 जुलैपर्यंत कोणत्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे? तर शेतकरी बंधूंनो, विदर्भामध्ये अजून पुढील 2-3 दिवसही मोठ्या क्षेत्रावर अजून चांगल्या स्वरूपामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार, अतिजोरदार, मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आपण जसे अंदाज देत आहोत त्या प्रकारे त्या भागामध्ये पाऊस पडत आहे. आणि ज्या भागामध्ये आपण पाऊस कमी सांगितलेला आहे, म्हणजे हलका पाऊस किंवा विरळ पाऊस सांगितलेला आहे, जिथे त्याच प्रकारे पाऊस पडत आहे. आणि पुढील 3-4 दिवसामध्ये अमरावती विभाग असेल किंवा नागपूर विभाग आणि नाशिक विभाग, या तिन्ही विभागामध्ये मात्र चांगल्याच पावसाची शक्यता आहे. रात्री पाऊस हा छत्रपती संभाजीनगर पासून सुरुवात झालेली पावसाला जाफराबाद, छत्रपती संभाजीनगर तर नाशिकपर्यंत पाऊस काही तिथे ह्या भागामध्ये रात्री बऱ्याच भागामध्ये ह्या भागामध्ये पडला. मनमाड हे वगैरे गाव घेतले त्यांनी. आणि एकंदर शेतकरी ह्या भागामध्ये देखील खाली पूर्वेच्या भागामध्ये पण पाऊस सतत पडत आहे. आता राहिलेला तो अजून हेच भाग परत हाच भाग राहत आहे शेतकरी पावसाचा. म्हणजे ह्या भागामध्येही पाऊस आहे, पण इथं विरळ स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये इथं पाऊस पडणार आहे का, तर ह्या भागाला पाऊस झुकतं माप देणार का? तर शेतकरी बंधूंनो, ह्या भागामध्ये पाऊस हा पुढील 10 जुलैपर्यंत ह्या भागामध्ये पाऊस विदर्भाच्या तुलनेने कमीच राहणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेने दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस कमीच राहणार आहे, शक्यता देखील आहे. आणि आपण मान्सूनच्या अंदाजामध्ये देखील आपण तेच वर्तवलेलं आहे शेतकऱ्यांनो, की दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडासा पाऊस हा कमीच राहणार आहे सरासरीपेक्षा. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग ह्या विभागामध्ये सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. ढगफुटीसारखा पाऊस काही ठिकाणी तिथे पडू शकतो त्या भागामध्ये. आणि अगदी त्याच प्रकारे त्या भागामध्ये पाऊस पडत आहे. ढगफुटीसारखा सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडत आहे. तर आज पाऊस या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती राहणार आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर अजूनही व्याप्ती बीड जिल्ह्यामध्ये आज देखील तर नाहीच, पुढील 2 दिवसामध्ये देखील या बीड जिल्ह्यामध्ये व्याप्तीसह पावसाची शक्यता नाही. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एकंदरच पावसाचं थोडंसं सुधारणा होत आहे. या भागामध्ये लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये पावसामध्ये नक्कीच सुधारणा होणार आहे. पण सुधारणा होण्यासाठी अजून 30 तारीख तरी त्याच्यामध्ये लागणार आहे. आणि 30 तारखेपर्यंत अजून ह्या भागामध्ये बराच भाग कव्हर होणार आहे शेतकऱ्यांनो. उर्वरित आपण जे 40% भाग पेरणी विना राहिलेला सांगितलं, ह्याच भागामध्ये जास्त 30% भूभाग हाच भागामध्ये आहे. आणि उर्वरित विदर्भामध्ये 10% भूभाग येऊ शकतो अंदाजे. त्याच्यामध्ये 4-5% कमी होऊ शकतो, हे अंदाजे आपण आपल्या अभ्यासावरून सांगत आहोत आपण का ते. तर एकंदरच 5 जुलैपर्यंत सर्व भाग व्यापण्याची शक्यता आहे. हा भाग दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे तिथं पूर्णतः शेतकऱ्यांना पाऊस मिळेल 5 जुलैपर्यंत पेरणीसारखा. सांगली, सातारा, कोल्हापूर इथे मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. तो सांगली, सातारा, कोल्हापूरचा पश्चिमेकडच्या भागामध्ये जोरदार, अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे पुढील 2-3 दिवसामध्ये. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर धुळे, जळगाव बघा, जळगावच्या नेहमी आपल्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतात, आमच्या भागाचा पाऊस सांगता नाही. धुळे, जळगावमध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे, म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबारमध्ये देखील धडगाव, तळोदा, शहादा, नवापूर ह्या भागामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. सतत नाशिकला देखील पाऊस होतो शेतकरी बंधूंनो. दर दिवस म्हटलं तरी काय हरकत नाही. नाशिकलाही चांगल्या स्वरूपामध्ये, जोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस चांगला पडणार आहे या पुढील 2-3 दिवसामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यामधीलचा काही भाग अजून थोडासा कोरडा आहे, म्हणजेच जामखेड, श्रीगोंदा या भागामध्ये, आष्टी, पारनेर
हा सुद्धा भागामध्ये पाऊस हा पुढील 2-3 दिवसामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर एकंदर पाऊस उघडणार शेतकरी मित्रांनो 10 तारखेच्या नंतर मात्र पाऊस उघडणार आहे आणि 5 तारखेच्या नंतर हा दक्षिण महाराष्ट्राकडचा परत अजून पुन्हा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 5 तारखेच्या नंतर 7-8 तारखेपासून पुढे दक्षिण महाराष्ट्रामध्ये परत अजून पुन्हा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आणि जे पुढे मोठाले वाहणी जोरदार पाऊस येणार आहे, ते लो प्रेशर येणार आहे किंवा मोठ्या स्वरूपामध्ये राज्यामध्ये पाऊस येणार आहे, तो पाऊस हा विदर्भाकडूनच जाण्याची शक्यता आहे. तो पाऊस हा यवतमाळ, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक ह्या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भामध्येच अजून पावसाचं प्रमाण वाढणार देखील आहे. तर शेतकरी हाच आपला अंदाज. धन्यवाद.